देवा देवा आपलं गिफ्ट दे. मा शांताराम भाऊन असं गिफ्ट दिलं बाई, त्याच्या पुढे तर आपलं तर काहीच मायने नाही राहत. शांताबाईला आता आपलं काय गिफ्ट आवडणार आहे, भाऊचंच गिफ्ट आवडते. हो मग काय तर भाऊन मला मोत्याचा हार नाही दिला, नाही मा डायमंडचा झाडून पोचा दिला ना. ठेव माय बाजूला ठेव. हे आमची घ्या बाई बाई, आमचं गिफ्ट घ्या बाई. बाई बाई इन बाई काल्या आता साडी गिडी काल्या आण लागत्या, काही बी आता काही करता सांग माय बाई. एवढा माय वाढदिवस काही साडीच तर आणली माय. आता म्हटलं कायच नाही बाई इन बाईले, म्हटलं बाई साडीच नाही, आपलं साडीचं दुकान आहे तर साडीच न्या म्हणलं. आवडली का इन बाई? आणली बाई आमच्या पसंतीनं आम्ही. गोऱ्या पान हा म्हटलं तुम्हाला लाल रंग साजरा उठवून देशील. काय इन बाई लय साजरी आहे, लयच मस्त. घाल जा माय बाई, इन बाईले म्हणलं घाल जा. वा शुटूच्या आत्या काही बोलता, घालत नाही तर काय तर घालतो माय बाई मी. घे बाई मला गिफ्ट. भले तुला काय गरज आहे, काही नाही काही करत राहतं गिफ्ट गिफ्ट. मी लहान लेकरं चालले म्हणजे गिफ्ट आणायले. एवढा मोठा हे केला वाढदिवस हेच तर लय झाला तर काही म्हणजे काही गिफ्टचं काही गरज आहे का? काही करत राहणं मायनं लेकराला द्याव का, लेकरानंच मायला द्यावं नि रा. लय दिलं तुया अजूनही देतच राहतं. आता थोडंसं का आम्ही काही लय नाही आणलं बाई, उलचकाच आणलं उघडून पाहिजे. मॅटच आहे उलचकन मोठं काय असते त्याच्यात. दाखवा मस्त आणलं अशीन काही, तो पसंत लय साजरी आहे. पकड बाई मोनू पकड. आजी आजी माझ्याजवळ उघडू का आजी? नाही काय उघडू नको राहते पसारा होते. मग उघडू आरामशीर आरामशीर. चाललं होते ना आपलं. हो माय शांताबाई ह्या आमच्या इकडून नाही फुल नाही फुलाची पाकळी. म्हणलं काय द्या बाई आता शांताबाईले, तर म्हणलं मग आता दोघांची फोटोची फ्रेमच करा. म्हणून भाऊचा तुमचा फोटोची फ्रेम दिली, मस्त हॉल मध्ये लावा साजरी. माय बाई 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 किती साजरं व माहित कशी काय. तुम खरं सांगू का आता लय साजरं वाटलं मुले. मग आमच्या दोघांचा फोटो पाहिलं आधी न पाहिलं किती साजरा आहे. काय व मग साजरा माय नया साडीवरचा काऊन नाही घेतला व? माय शांताबाई हाच होता आमच्या जवळ. आपण ते तिकडे गेलो नव्हतो का शनी शिंगण्या पुरले तर ते अंग धुतले तर ते नव्हता काढले. तुम्ही म्हणा हे साडी तर आखरी नाही नव्हती. आता ते शांताबाई तो होता आमच्या जवळ फोटो. मग आम्ही तोच घेतला. म्हणजे तुम्हाला मागा तुम्ही अजून म्हणसान का आलं पाहिजे तुम्हाला माहित होईल. मग तुम्हाला माहित ना व्हा म्हणूनच तर हे सारं दांगडो होता. म्हणून माय आम्ही तुम्हाला मागतलंही नाही आणि काहीच नाही. आवडला का शांताबाई? आवडला माय लयच साजरं. पाय ना शिटू पाय ना किती साजरा आहे. खरंच आहे खूपच मस्त. तुमच्या रूम मध्ये लावू नाही तो हॉल मध्ये लावला तर चालते. मस्त आहे. आमच्या सगळे मिळून आहे म्हटलं शांताबाई, सगळे मिळून आहे तो. हो सरिता वा किती साजरा व लय साजरा आहे. शांते हे घे मी साडी चांगली होती आणि शांतारामनच आणली. सांग काय करा आता बाई, आता काय गरज आहे. नाही फुकटची पावभाजी खाली येऊ का मी फक्त. माझ्या शांतारामले म्हणलं माझ्याजवळ होते 100 रुपये. तुला सांगतो मी खरी गोट, मला काही लपून नाही. 100 रुपये होते त्याला दिलं. म्हणलं तो बायकोला साडी आण रे, केवढ्याची आणते किती टाकते त्यात, हे 100 घे आणि साडी आण. मग त्यांना आणली बाई. हे काय आणते बाई, ते 100 रुपये दिले चालले मले आशीर्वाद द्या. तुमच्या जोडचं तर माय हक्कानं घेतो मी, आशीर्वाद आहे तो. घे मला गिफ्ट मग दिन व शांते. मी असं सगळ्याच्या समोर नाही देत मी, मला लय सिक्रेट आहे. माय बाई वसू बाई असं कोणतं सिक्रेट माय. तुमच्या जोडचं तर मी भांडून घेतो. आवाज देतो ना मग मी का तुला का नाही म्हणतो काय. भांडण काय गरज आहे, तशीच देतो. मग का माहित नाही का तू का मला सोडतं काय. लोकायला म्हणशील नाही नाही आणि माझ्या जोडचं तर अजून बजावून घेशील. मग भावजायचा तेवढा अधिकारच असते हाय की नाही हो. असते की नाही बरं. ननद जोडून काढूनच घ्या लागते. तसे काही नंदा बदत नाही, देत नाहीत नंदा मागितल्याशिवाय. असे तू आपलं दे ना का उभंच राहतं का घेऊन. आई आमचं गिफ्ट. शेटू हे गिफ्ट मला आणलं का स्वतःलाच आणलं? नाही आपल्या दोघीले दुपारी हे माणसं आपापल्या कामावर गेले की आपण दोघी सासू नाही यातलं एक एक चॉकलेट काढत जाऊन खात जाऊ. हॅपी बर्थडे आई. माय चॉकलेट गर्ल. आता माय मग चॉकलेट बॉय असते पण माझी चॉकलेट गर्ल आहे. बेस्ट फ्रेंड. माझी सासू नाही आहे तुम्ही, बेस्ट फ्रेंड आहे. म्हणून म्हटलं आपल्या दोस्तीला शोभील असं कुठलंच गिफ्ट असणार. म्हटलं सगळे लोक एकमेकाला चॉकलेट असं देतात.
मग आपणही आपल्या सासूबाईला म्हणजेच बेस्ट फ्रेंडला चॉकलेटच द्याव. म्हणून चॉकलेटचा बॉक्स आणला. अर्धे माझे आहेत त्याच्यात. पाय रे श्यामा, श्यामा पाय कसा पाहते. चॉकलेट आहेत का चॉकलेट? श्यामाने कळलं का चॉकलेट? हा थांब, तू माय निजली की आपण दोघं आजी ना तेच खाऊन टाकू. म्हणा बेस्ट फ्रेंडचं बेस्ट गिफ्ट आवडलं आम्हाले. पाय तू हो म्हणते. आम्हा श्यामा चॉकलेट खाते मग. आजीचा वाढदिवस आहे, श्यामा काकीत बसला आणि आईनं चॉकलेट दिले. काय माय बाई, लयच साजरं झालं बाई. एका बोवासाठी लयच चांगलं झालं बाई. पाय कसं टुकू टुकू पाहते. का रे बाबू, एवढे सारे पाहुणे आले आपल्या घरी. मस्त राहता तो सासू ना रत्ने. शिटू किती साजरी राहते सासू संग. पाय न सासूले म्हणते माई बेस्ट फ्रेंड आहे म्हणते तुम्ही. खरंच माय बाई, सासूले जर बेस्ट फ्रेंड केलं तर काले घरात भांडणं होतात व. आणि काले माणसाले बोला लागते घरात. मस्त आहे हो बाई शिटून. खरंच माय मनच जिंकलं बाई. लयच माई भाषी गुणाची आहे का व रत्ने. हो, आत्यासारखी भाषी गुणाची. सासूले म्हणते बेस्ट फ्रेंड. सासू काही बेस्ट फ्रेंड होते का? बरं. हॅपी बर्थडे इन बाई. मेरा जानम पत्थर है ओ. आम्ही तोंडानंच आता गाणे म्हणून राहिलो. तुम्हाला काही बोर नका वाटू देऊ, कारण याच्यात जर म्युझिक टाकलं ते गाणं टाकलं की नाही ते कॉपीराईट लागते बापा. कालचा सारा दिवस त्याच्यातच गेला म्हणून व्हिडिओ नाही आला. आज शेवटी म्हणलं म्हणा तोंडानं हाव भेसूर, पण ऐकणारे हा ना तुम्ही. ऐका आता कसं बी. आम्ही काही एवढे काही लय एक्सपर्ट नाही बापा गाणं म्हणण्यात. तुम्हाला तर माहित आहे माझा आवाज कसा आहे. लय झाक, कानात बोय नका घालू. ऐका तसंच. मासुनीचा बी आवाज तसाच आहे. पण काय करता मग, नसतोच डोक्याला ताप. म्हटलं म्हणा तोंडानं. इसमें पत्थर क्यों देखते हैं लोग, मुझ में तो दिखता है इसमें कोई खुदा. अंगारों का अंबर सा लगता है मेरा समय, हो मेरी राहों में फूलों सा लगता है मेरा समय. ढिंचक डिचांग ढिंचक डिचांग. का ना म्युझिक गिझिक नका लावू. मुकाट्यात गाणे येत म्हणा. कायचं काही नका करू. आई सांगा तुमचा हॅपी बर्थडे वाला असं करतात ते तोंडानं म्हणतात ढिंचांग ठीक आहे. आता जे येते ते म्हणतो बा. फूलों सा लगता है मेरा समय, हो मेरी राहों में. एकच झालं का आई? चुकलं. मन सगळीकडे फुलंच फुलं. मन तर आयुष्यात तसे फुलंच बहरले. मस्त दिनू स्वीट वहिनी एकदम मस्त. वा रे वा, गायन कोकिळाच उतरले इथं. आता कसा वाटला आमचा डान्स? एकच नंबर वहिनी, मस्त. चाले शांते, दाखव तू कमाल. काही लाजू नको. कोणते गाण्यावर नाचली तर चालते. झिंग झिंगाटोरी नाचली तर मी काय म्हणत नाही. आज तुला हॅपी वाला बर्थडे आहे. सारी सूट तुले. आज मी माझ्या मनातल्या भावना व्यक्त करतो तुमच्या पुढे. आज माझा वाढदिवस लहानापासून मोठ्यांना सगळ्यांना साजरा करायला आवडतो किंवा एक ते आनंद असते. असं काही आपण थोर व्यक्तिमत्व नाही की आपला कोणी वाढदिवस साजरा करावा, आपला जन्मदिन कोण लक्षात ठेवावं. पण आपल्यातल्या आपणच एक असतो ना स्वतःला शहाणं समजणार. असं म्हणा किंवा स्वतःचा लाड करणार. म्हणून वाढदिवस हा असा दिवस आहे की जो प्रत्येकाला आवडतो आणि प्रत्येकच जण प्रत्येकासाठी स्वतःचा एक स्टार असतो, एक हिरो असतो किंवा तो त्याच्यातच एक खास असतो. हो ना. तर माझ्यात असं काही खास नाहीये. माझ्यात खास एवढंच आहे की मला माझं कुटुंब खूप चांगलं मिळालं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या अहोंनी मला जन्मभर साथ अशी दिली. नुसतं 7 फेरे घेतले म्हणून साथ नाही दिली, तर प्रत्येक क्षणाले, प्रत्येक प्रसंगाले, प्रत्येक सिच्युएशनमध्ये खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. म्हणून यांचे जेवढे आभार किंवा आदर मी मानू शकेल तेवढं कमीच आहे. कारण एखाद्या मातीला आकार देण्याचं काम जसा एखादा कुंभार करतो
आणि त्याच्यातून सुंदर असं एक मटकं म्हणा किंवा एखादं भांडं तयार करतो. आणि ते पाहून सगळं जग हपचप होतं की वा किती सुंदर. पण ते बनवणारं, त्याला आकार देणारा, त्याला ते घडवणारा, तो जो कुंभाराचा हात असतो, त्याचा जो प्रयत्न असतो, त्याची जे लगन असते ना, ते मात्र त्या मटक्याला आणि त्या कुंभारालाच माहीत असते. तसंच आमचं नातं आहे. मी काहीच नव्हते, शून्य, पण यांनी सगळं घडवलं. म्हणूनच मी आज थोडंसं, मला काही गाणं वगैरे येत नाही बापा म्हणता, हसतात नाही तर मला जमले जाणं, पण एक कळवा आठवलं. तेरे चरणों में फूल चढ़ाने आई तेरी राधा मोहन. आई मस्त. काय वा शांती, मला या कळलंच नाही. रोज तू मला पेलाभर पाणी देत नाही आणि आज लागे लोकांच्या देखत म्हणतो तेरे चरणों में फूल चढ़ाने आई तेरी राधा मोहन. अव राती मी म्हणतो मच्छर डोसता शांती जर सगळं पायावर घोंगळ टाकवं तर म्हणतो उठ आणि घ्या ना. तुम्हाला का हात दिला नाहीत का देवानो. आणि आज लागे माया पायावर फूल. माय 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 शांती, त्याच्यापेक्षा मच्छर डसतात मला राती. त्या वागते चादर टाकत जाय व मा पायावर बोल कसे कच कच डसतात. चला घरी सांगतो तुम्हाला. केला शृंगार आणि घातला या साज, असं नका बघू मला येते मला लाज. जास्त काही नकरा करू नको बापा. ते लाल साडीवाली गुलाबी साडीवाला गाणं मला येत नाही. ते एक तर मला घरी सांगलं नाही, अति डान्स बी करायला लागते. मी गाणं पाठ करून आलो असतो. आता काही नखरे करू नको, गुलाबी साडी घालून काही हिंडू नको. या गाण्याचा अर्थ बाप्पू तुम्हीच सांगितला बरोबर. दिसते मी भारीत राजा, फोटो माझा काळ, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. पायजू पडशील. घरी गेल्यावर भांडी घासा लागतात आणि लेकरायचा स्वयंपाक करून ट्युशनही घ्या लागतात. भलतंय, पण गुलाबी साडी होती कुठं यांच्या मनात. अरे का राजो बाप्पू, मनातल्या मनातच. मग बुईले घेऊन द्या ना गुलाबी साडी. काय लावलं हे दोघं. आमचा जोडा नाही घरी, मग आम्ही काय एकलंच उड्या मारू काय. चला या समजे जण. चला झिंग 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 झिंगाटोर एकदा डान्स होऊ दे. अरे पण गाणं म्हणते कोण. माझीच बोंब पडते. मला उड्या तशाच कुठले गेले गाणे म्हणणारे. शांती, तुला काय वाटते मला का गाणं म्हणता येत नाही का. अहो मी जर गाणं म्हणेन ना, अहो तो झिंगाटोवर काय तो हिरोईन नाचली असेल तेवढे नाचशील तू. मी म्हणत नाही म्हणून सांग. मला तुझी काळजी आहे ना. कंबळलं मोडलं तो आलं तर काय करू बापा. या वयात आता कुठे मी दुसरी बायको शोधून कुठे घोड्यावर चढू, म्हणून मी गाणं म्हणत नाही. झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट. शांताराम भाऊ कुठे, शांताबाई कुठे, वाढदिवसवाले एका जागी उभे राहा ना. काय करावं माहिती एवढ्या मोठ्या गर्दीत हा माणूस कुकडे गेला. ओ इकडे या ना, मी इकडे हा ना. अगं बाई नाचू किती कंबरला चटली. शांती गेली कुठे हरपली. ती हाव ना मी. हे डोला रे डोला रे डोला रे डोला दिल डोला. अरे कोणा ततळंग वाजवा ना रे. नाच सोम्या तसाच काय ततळंग वाजवा लागते. एखादं मांड फोड. तू या आजी कशी तुला नाचवते पाय मग. बस झालं ना, मी थकली बाई आता. नसा बाई तुम्ही मारा उड्या. गाणं ना गयान सोमवारचा पोया. आई हॅपी बर्थडे. अरे काकू जाऊ नका नाश्ता करा. आवाज जात नाही वा. अहो थकली माय जरशी बरोबर उभी राहिली. हो नाश्ता करू ना माय. चल बाई आज तर बाई एक प्लेट शिल्लकच खा लागते. भूक लागली बाई अशा उड्या मारू. अरे दादा इकडे पण आणशी ना. इथे पण बसलेले आहेत बायका आणि आतमधल्या रूम मध्ये तिकडे पण नाही आला का. हो मग चालते. मग वेळेवर दिली का त्याने पावभाजी बनवून. हो अहो तो आपल्या दिनूचा मित्रच आहे ना. त्याच्यानं मी त्याला दुपारी फोन केला होता. आता बाई सगळं कार्यक्रम तुला तर माहित आहे. आईच नव्हती तर मग काय आमचं तर सगळं मूडच गेला होता. मग त्याला मी फोन केला. म्हटलं राहू दे बापा. म्हटलं तो तयार करीन अजून. मग त्याचं नुकसान झालं असं आपल्याला त्याला पैसे द्यायला लागले असते ना. म्हटलं ऍडव्हान्स बुडू दे. पण आम्हाला काही आमचा कार्यक्रम रद्द झाला काही पाहिजे नाही. मग संध्याकाळी डबल म्हणजे आता त्यानं 5 वाजता फोन केला दिनूनं की अरे नाही कार्यक्रम रद्द नाही झाला. ते थोडीशी मिस्टेक झाली आणि तू पाठवतो का. तो म्हणे हो पाठवतो म्हणे, पण जरा वेळ लागेल म्हणे. हा म्हणे हो लागू दे, काही आपल्या घरचेच आहेत म्हणे, पण जरा काही कर म्हणे. तर पाठवली त्यानं. मित्र असल्याच्यानं केलं एवढं. दुसरा असता तर जीवार आली असती.
मग काय तर दोस्तान्यात केलं त्यानं. बरं झालं, साजरं झालं. अबा बसवा त्या, बस ना, ये ना. नाही राहू दे इमले, तू बसव. नाही मी तिथे जातो ना, तिकडे बसेल हात ना मला सोबतीन मी होती पिलेट घ्यायला आलती. असं होतं सोबतींनी जात काय, जाय धकणार नाही तुले. हा, सोबतींनीले सोडून. असते आमचा बी असाच ग्रुप असंच जात जा, आम्ही बी असंच एकमेकीच्या घरी जात जाऊ की नाही, जसं आता असं संग मग राहाय जाव. साजरा आहे, मस्त आहे. इमली काकू पोटभर खाय, भूक लागली असेल तुले. हा एवढा स्टॅमिना कुठून येते हो तुला अंगात? खानदानी आहे दे मग. अहो अंगातून येते स्टॅमिना, काय का वदरून येते का? आम्ही कोणता बॉर्नविटा नाही खात माय बाई, ना कोणतं काही दुसरं नाही खात, ते अंगातलंच आहे. इमली काकू सकाळीच ठेचा आणि भाकर खाते है ना, शिडी भाकर आणि ठेचा, त्याचा स्टॅमिना आहे काकूच्या अंगात. अरे मला पाहिजे ना. अरे सोमू तसं नको करू, प्लेट सांडशील कोणाच्या अंगावर. हे खाय. काय आहे सोमू? हा तू बबड्या मामा तसाच करते, स्वतः आणत नाही आणि मी प्लेट आणून राहिलो ना आई, तो माझी प्लेटीतलं पाव घेऊन घेते, तो भाजी घेऊन घेते, तो सलाद घेते, तो असंच करून राहिला, स्वतः जाऊन आणत नाही. मग तू लहान आहे ना, दे मग मामाला नेऊन अजून. जा विचार मामाला, म्हणा मामा त्यासाठी आणू का अजून, दे मग. हा मी काऊन देऊ, त्याला का हात नाहीत का पाय नाहीत, काऊन नाही जातो आणले? मलाच सांगून राहिला किती वेळचा, आणि बसल्या जागेवर खाऊन राहिला म्हणते, मी थकलो म्हणते, एवढ्या मोठ्या पार्टीची तयारी केली म्हणते मी. बबड्या मामानं काय केलं? बरं आहे मामा सगळं भांडणे होतात नाही. हो माय, त्या बबड्या तर निरा लहानातून लहान आहे, नांदीच लागते. जाऊ दे, जाय तिनू मामाला काय पाहिजे जाय. हाव मी तिनू मामाला नेऊन देतो, पण तो तिकडे बोलून राहिला कोणाच्या सोबत तरी. दिनू मामा चाल ना, सगळेजण नाश्ता करून राहिला ना, आपण करू ना. या रे श्यामाला दे माझं, त्याला मी पाव खाऊ घालतो. हाय पोरग, पोरा श्यामाला नको खाऊ घालू काही, सगळा कार्यक्रमाचा नाच करशील, पोट दुखीन त्याचं, त्याला नसत चालत. त्याच्यासाठी भात गीत केला असेल ना? हो मग काय तर, मगच केला ना. त्याचा भात करून ठेवला, हे केलं. मस्त झाला पण वाढदिवस काकूचा. सगळं स्वीट वहिनीनंच केलं, त्यांचेच प्लॅन होता सगळा पहिलेपासून. हो ना, खरंच खूपच करते स्वीटू काकूसाठी, आणि काकू पण खूप करतात बरं स्वीटूसाठी. मस्त आहे बाई या दोघींचं नातं, वाटतच ते सासू नाहीत म्हणून. म्हणजे मैत्रिणी सारखे राहतात, मायलेकी सारखे राहतात, बहिणी सारखी एकामेकीची काळजी घेतात. खूपच चांगलं नातं आहे यायचं. पण सासू नाही सारखे भांडतात या. काकू चांगले बोलतात स्वीटूले. मग स्वीटू फुसफुस लढते, पण जास्त वाद नाहीत होत त्याचे. स्वीटूही नाही ताणत आणि काकूही नाही ताणत. असं काकूचंही काही नाही की काही काकून काही म्हटलं, स्वीटू राग आला तर मग स्वीटू बोलली नाही तर मग काकू बोलणार नाहीत. काकू पहिले बोलतात. असं काही नाही की मग सासूपणा दाखवतील. त्याच्यानं त्याचं नातं मस्त चालते, मला तर लयच आवडतात. हे गंगाराम भाऊची सून आहे ना? हो, आत्या मंगेशची बायको आहे ना पिंकी. ओळखलं नाही का तुला? अरे आत्या, तुम्ही ओळखला नाही का मला? ओळखलं ना, पण म्हटलं माय सल्ला द्यायच्या पहिले पाहून घ्या, नाही तर मग कसं कोणा राग येते. अबा बाई, एका हाताने थोडी टाळी वाजत असते, दोन्ही हाताने टाळी वाजवा लागते. तुझी सासू का खराब आहे का? सासरी आहे तुझी सासू, तू कोण राहत मग तसाच सांग तशी. तुम्हाला दिसते फक्त माझी सासू चांगली, माझ्या घरी येऊन पहा, एक नंबरची खजाना आहे. 100 चुडे निमेल्या आणि एकटीच जन्माला आली हे अज्जात. माझ्या सासू सारखी सासू नाही दुनियेत. लयच आहे ना, लयच आहे, एक नंबरची चालबाज आहे. ते टीव्हीत कशा सासा दाखवतात, हा शेम तशीच आहे, काळे डावी करणारी. माझी सासू काही कमी नाही आहे त्या.